सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तसेच नागरिकांना, दुकानदारांना सरकारकडून भरघोस मदत करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी दिली आहे। राज्यातील अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना महायुती सरकारने 31,628 कोटींचे पॅकेज जाहीर केले। अतिवृष्टीने खरडून गेलेली जमीन, बागायती, हंगामी, बागायती, कोरडवाहू तसेच पीकनिहाय सर्व बाबींचा तसेच महायुती सरकारने नुकसानग्रस्त शेतकरी, नागरिक, दुकानदार यांचा विचार करून प्रत्येकाला दिलासा देत महायुती सरकार भक्कमपणे सर्वांच्या पाठीशी उभं असल्याचं दाखवून दिलंय। तर या निमित्त अहिल्यानगर जिल्हा भाजपच्या वतीने आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या प्रमुख उपस्थितीत पत्रकार परिषद घेत महायुती सरकारचे आभार मानले। तसेच नुकसानग्रस्तांना कशा पद्धतीने नुकसान भरपाई मिळणार याबाबतची माहिती देण्यात आली। मोठ्या प्रमाणामध्ये जिल्ह्यामध्ये विशेष करून महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी झाली आणि अतिवृष्टीमध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांची नुकसान प्रत्यक्ष पाहायला मिळण्याचं काम झालं। काहींच्या प्रत्यक्ष आपल्याला शेतीमध्ये जे काही पीक होतं ते सगळं पीक वाहून गेलं। शेतीमध्ये जे काही शेती करीत होते तेवढे त्यांच्याकडून काही मोठ्या प्रमाणामध्ये जमिनी गेल्या, काहींच्या गाया गेल्या, काहींच्या शेळ्या गेल्या, मेंढ्या गेल्या। मोठ्या प्रमाणामध्ये मला हे नुकसान पाहायला मिळालं। अतिवृष्टीमध्ये पाहिलं तर काही जे काही लोक होते ते आपल्याला मृत्युमुखी सुद्धा पडलेले प्रत्यक्ष आपल्याला पाहायला मिळण्याचं काम झाले। त्याच्यासाठी सुद्धा आजच्या राज्याच्या सरकारने देण्याचं काम केले। आणि मग मला असं वाटतं आता मागाशी प्रश्न विचारला का आता जे काही उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री यावेळेला फक्त मदत 20,000 कोटी रुपये पाहिजे, पण राज्याचे मुख्यमंत्री आपण पाहिले देवेंद्र फडणवीस साहेब होते, आता आहे ते प्रत्यक्ष आणि त्यांच्याकडे जर मदत पाहिली तर 33,000 कोटी प्रत्यक्ष आपल्याला मदत देण्याचं काम केलं। आणि अजूनही काही ठराविक पंचनामे शिल्लक बाकी राहिले आणि ते पंचनामे जे काही खरडून गेलेले जे काही जमीन येतात त्याची नुकसानी मोठ्या प्रमाणामध्ये भरपाईसुद्धा मिळण्याचं काम केले जाईल। आणि हे जे काय देतो जेवढे पंचनामे केले जेवढे शासनाकडे गेले तेवढेच आपण आज ही कर्ज माफी देण्याचं काम आपण केले। किती दिवसात माफी आता जी काय अतिवृष्टी झाली त्याची साधारणतः दिवाळीपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यामध्ये 100% होणार। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।